वैद्यकीय अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी 10वी-12वीत जास्तीत जास्त टक्के मिळवण्याची धडपड सर्वच विद्यार्थ्यांमध्ये असते। त्यातच पालकांकडूनही जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा आग्रह असतो। यासाठी वर्षभर शिकवण्या, तासनतास अभ्यास, परीक्षा आली की घरचा टीव्ही बंद असे अनेक खटाटोप पालक आणि विद्यार्थ्यांमार्फत सुरू असतात। पण विद्यार्थी आणि पालक यांच्यातलं नातं कसं असावं याचा आदर्श विक्रांत मेहता आणि कुटुंबियांनी घालून दिलाय। याचाच फायदा विक्रांतला त्याच्या 10वीच्या अभ्यासावेळीही झाला। अगदीच एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढे मिळतील, म्हणजे 90 वाटत होतं 90 पर्यंत जाईल, पण इतके मिळतील अगदीच नव्हतं वाटलं। विक्रांतचे वडील प्राजक्त मेहता यांची नाशिक दिंडोरी मार्गावर वाहनांचे सुट्टे भाग बनवण्याची कंपनी आहे। वयाच्या 6व्या वर्षापासून टेनिस खेळत असलेल्या विक्रांतनं राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे। साधारणतः 4 महिन्यांपूर्वी हैदराबाद इथं झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी गटात त्यानं कांस्य पदक पटकावलंय। 10वीत असतानाही संपूर्ण लक्ष टेनिस या खेळावर केंद्रित असल्यानं वर्षभर तसं शाळेत फार जाणं होत नव्हतं। अशा वेळी सेल्फ स्टडीच्या माध्यमातून त्यानं वर्षभर 10वीचा अभ्यास केला। माझी तरी इच्छा टेनिसमध्येच करिअर करायची आहे, त्यामुळे मग मी आर्ट्स ही फील्ड निवडणार आहे। कारण हेच, म्हणजे मला टेनिस आवडतं आणि त्याच्यातच करिअर करायचं आहे। आणि जर का सायन्स घेतलं तर मग सायन्सच्या ट्युशन्स हे ते सगळं मग शक्य नाही होत। विक्रांतनं 10वीमध्ये तब्बल 478 गुण मिळवलेत। गणित आणि संस्कृत विषयात 99 गुण आहेत। तसंच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खेळलेला असल्यानं त्याला 22 गुण मिळाले असून एकूण गुण 500 आहेत। यातून तो 100% गुण मिळवून राज्यात पहिला आलाय। यात त्याच्या कुटुंबियांचा त्याला मोठा सपोर्ट मिळालाय। अशी पद्धत मी जर बघितली ना, तर कधीही तो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तो अभ्यास करायचा। आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये जेव्हा टुर्नामेंट्स नसायच्या टेनिसच्या, तेव्हा तो प्लॅन करायचा की आपला आता अभ्यास इतक्या महिन्यापर्यंत झाला पाहिजे, वर्षाचा झाला पाहिजे, या विषयाचा वर्षाचा झाला पाहिजे, या विषयाचा 6 महिन्याचा झाला पाहिजे, हे तो ठरवायचा आणि ते करायचा। तो त्याला टेनिस खरंच मनापासून आवडतं। म्हणजे जर का टेनिस सोडून दुसऱ्या फील्डकडे जा असं म्हटलं तर नाही, तो कधीच बेअर नाही करू शकणार। त्यामुळे त्याला आम्ही सपोर्ट करतो। असं थोडंसं वाटायचं मला की त्याने सायन्स किंवा अशी साईड निवडावी, पण तो कशातही गेला तरी नक्कीच चमकणार याचा विश्वास आहे। त्यामुळे त्याने कुठेही गेलं तरी चालेल। पुढे टेनिस या खेळातच करिअर करण्याचा त्यानं निश्चय केलाय। अन्य कुठलंही क्षेत्र निवडण्यापेक्षा कला शाखेतून पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय त्यानं घेतलाय। वयाच्या 9व्या वर्षापासून टेनिस खेळणारा 15 वर्षीय विक्रांत आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच घवघवीत यश मिळवेल अशी आशा करूया। कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक।